नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. स्वर्गीय रणजित निंबाळकर सर खून प्रकरणाला आता अनेक दिवस उलटले आहेत. या प्रकरणामध्ये गौतम ककडे, शहाजी काकडे आणि एक सह आरोपी याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र आता या प्रकरणामध्ये ज्या प्रकारे न्यायालयीन प्रक्रिया पुढे जात आहे त्याप्रमाणे अनेक घडामोडींना देखील वेग येतो आहे. या प्रकरणामध्ये महत्त्वाचा तो म्हणजे सुंदर बैल हा कुणाला मिळणार हा देखील सध्या एक मोठा प्रश्न आहे. या बैला संदर्भात गौतम काकडे, संतोष तोडकर आणि निंबाळकर यांच्याकडून विविध दावे केले जात आहेत. मात्र न्यायालयाकडून सध्या या प्रकरणाची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आली असली तरी सुंदर बैल हा कोणाच्या दावणीला जाणार याबाबत अनेकांच्या मनामध्ये उत्सुकता लागून लागली आहे. निंबाळकर सरांचा जेव्हा हत्या करण्यात आली तेव्हा या प्रकरणाला सर्वात पहिल्यांदा वाचा फोडण्याचं काम एका यूट्यूब चॅनलद्वारे झालं. जाहीर सभा नावाचं एक यूट्यूब चॅनल हे यूट्यूबवरती आहे. मच्छिंद्र टिंगरे नावाचे एक प्रसिद्ध यूट्यूबर आणि पत्रकार हे चॅनल चालवतात. मेन स्ट्रीम मीडियाने हे प्रकरण लावून धरलं. मात्र त्यानंतर सातत्याने मच्छिंद्र टिंगरे यांनी जाहीर सभा या यूट्यूब चॅनलवरून हे प्रकरण लावून धरलं व या प्रकरणातील विविध अपडेट देखील आपल्याला यूट्यूबवरती त्यांच्या चॅनलवरती पाहायला मिळाल्या. मग ती राहुल पाटील यांची मुलाखत असो किंवा थेट प्रत्येक इत्थंभूत घडामोडी त्यांनी आपल्या चॅनलवरती दाखवण्याचं काम केलं. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये जेवढ्या काही न्यायालयीन सुनावणी घडत आहेत आणि ती सुनावणी पार पडल्यानंतर मच्छिंद्र टिंगरे हे थेट वकिलांची मुलाखत घेऊन हे देखील यूट्यूबवरती टाकत असतात आणि त्यांची माहिती ही 100% योग्य असते. खरं तर त्यांचा रणजित निंबाळकर सरांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे. मात्र आता त्यांना कुठेतरी काही संकटांना सामोरं जावं लागत आहे. गौतम काकडे यांचे समर्थक काही लोक हे त्यांना ट्रोल करत आहेत, त्याचबरोबर धमक्या देखील देत आहेत. त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये त्यांना विविध प्रकारच्या धमक्या देखील काही लोकांकडून देण्यात येत आहेत. अशाच प्रकारचा एक कॉल देखील त्यांना आला आहे. मात्र त्यांनी आपल्या जाहीर सभा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे प्रकरण लावून धरलं आणि अजून देखील प्रत्येक घडामोडीचे अपडेट ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती देत असतात. त्यामुळे प्रत्येक बैलगाडा शर्यतप्रेमींना माझी ही विनंती आहे की त्यांच्या चॅनलला आपण सपोर्ट केला पाहिजे व ते देत असलेल्या या इत्थंभूत माहितीबद्दल त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. खरं तर ते जीवावर उदार होऊन अशा प्रकरणामध्ये माहिती देत आहेत. खरं तर यामागे कुठलाही पैसा किंवा व्ह्यूजसाठीही कोणी करत नाही. तर निंबाळकर सरांना न्याय मिळावा व त्यांच्या संदर्भातील प्रत्येक अपडेट ही लोकांपर्यंत पोहोचावी असा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामुळे आमच्या चॅनलकडून देखील जाहीर सभाचे मच्छिंद्र टिंगरे, जाहीर सभाचे मालक मच्छिंद्र सर यांना आमचा देखील पाठिंबा आहे. त्यामुळे आपण देखील त्यांचं चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व निंबाळकर सर यांच्याबाबत इत्थंभूत माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्या चॅनलला आपण देखील सहकार्य करा ही विनंती. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मनपूर्वक धन्यवाद.